हा जो व्हिडिओ आहे तो संडेच्या रात्रीचा आहे। त्या दिवशी आमचं जेवण वगैरे झालं, मी तुम्हाला म्हटले मागच्या व्हिडिओमध्ये। त्याच्या पुढेही आमच्या गप्पा रंगत असतात, एन्जॉयमेंट आमची चालूच राहणार होती। रात्री अशीच अंताक्षरी वगैरे खेळत होतो, मस्त मस्त अशी गाणी म्हणले आणि नंतर मग डान्स केला। तर आम्हाला 2, 2:30, 3 वाजतात, त्या वेळेचं काही भानच राहत नाही। हे रात्री मग खूप वेळ झाला। तर मग एकत्र आम्ही माहेरी आलो, तर आम्ही त्या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत असतो, त्याच्यामुळे आम्ही सर्व हे एन्जॉय करत असतो मोमेंट। मग आम्हाला ते किती वाजतात त्याचं काही भानच राहत नाही। हाय, गुड मॉर्निंग। मला बघून तुम्ही कन्फ्यूज झाला असाल, राईट? एक मिनिट। हाय, नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून सर्वांचं स्वागत करते। सर्वात आधी रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता मी काल माहेरी आली, तुम्हाला बघितलं, तुम्ही कन्फ्यूज झालात, पण कोणी ओळखतं कोणी ओळखत नाही, माझा भाऊ आहे हा। तर सर्वजण नाश्ता करतोय, सकाळी 11 वाजलेत, खूप उशीर झाला ब्लॉग चालू केला मी। काल रात्री खूप उशीर झाला, आम्ही एन्जॉय केली, पण त्याला आम्हाला वेळेचं भान राहत नाही। म्हटल्याप्रमाणे आम्ही एन्जॉयचं मोमेंट सोडत नाही, पण आम्हाला खूप उशीर झाल्यामुळे उशिरा उठलो। पण माझ्या वहिनीने पूजा केली, श्रावणी सोमवार होता आज, आणि त्याच्यामुळे शंकराची पूजा केली, अभिषेक केला। आम्ही सगळ्या दोघी तिघी चौघी होत्या, माझ्या 2 वहिनी, माझी बहीण, मी शिवामूठ वाहिली शंकराची, म्हणजे मनसोक्त इथेही मी पूजा केली। मला जरी माझ्या घरी जमलं नाही तरी मला इथे शंकराची पूजा करायला मिळाली। सकाळीच आम्ही सर्वांनी शाबूस होता, काही जणांचं उपास नव्हता, तर साबुदाणा जेवण वगैरे केलं। नंतर आम्ही थोडं खाली आलो, मस्त छान फिरलो, खूप छान, म्हणजे प्रत्येक एक क्षण आम्ही एन्जॉय करत असतो। आम्ही तो क्षण कधीच गमावत नाही, खूप म्हणजे कधी असं एन्जॉय करायला भेटेल असं आम्ही आतुरतेने वाट बघत असतो क्षणाची, आणि आम्ही कधी एकमेकांना भेटेल असं वाटत असतं। जसे लहान मुलं असतात ना, तसेच आम्ही लहान बनत असतो, तर आणि खूप खूप एन्जॉय करत असतो। तुम्ही बघताय, खरंच खूप एन्जॉय केलं आम्ही, आणि छान रील्स काढले, फोटोज काढले। नंतर आम्ही वरती आलो, कारण नंतर आमचं जेवण वगैरे झालं सर्व। रक्षाबंधनचा मुहूर्त होता, तो दुपारच्या नंतर होता, त्याच्यामुळे मग आम्ही सगळं आटपून घेतलं सगळ्यांनी मिळून, आणि मग रक्षाबंधनची तयारी केली। हे बघा, छान अशी मी पण व्हाईट आणि ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे, छान अशी आमची तयारी झाली। पण आता फोटो तर झालेच पाहिजे, त्यासाठी सगळे फोटो काढण्यात गुंग आहेत। तर राखी बंधनचा आता छानपैकी आम्ही सण साजरी करतोय। अरे इकडे बघा ना। सबका कहना है 1000 में। फूलों का तारों का सबका कहना है
अशा प्रकारे सगळे राखी वगैरे बांधून झाले, पण त्याची पुढची एन्जॉयमेंट तर ती भारीच होती आणि डान्स तर आमचा झालाच पाहिजे त्याच्यासाठी. तुझे कपालीला ढिला अगो हिल हिला तुझे कपालीला ढिला तुझे कपालीला ढिला तुझे कपालीला ढिला फॅशन मराठी सोमय ते सर्वजण मग नंतर डान्स करायला लागले. डान्स सुरू झाला तर मग काय बघायलाच नको. डान्स तर करायलाच पाहिजे. मी तर म्हणेल तुमच्यामधले जे लहान मूल आहे ते तुम्ही जिवंत ठेवले पाहिजे, तरच तुम्ही जिवंत राहाल आणि मनापासून यंग राहाल. तर दिसणंच महत्त्वाचं नसतं, तर मनापासून ते यंग राहणं, उत्साही राहणं यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कसं राहता, तुम्ही कसं काय करता, ते प्रत्येक क्षणाला कसं एन्जॉय करता येईल, काय ते महत्त्वाचं असतं. तर असं प्रत्येकजण आपापल्या परीने ते एन्जॉय करत असतो. आणि डान्स ही खूप भारी गोष्ट आहे. तुम्हाला ते स्वतःला मेंटेन ठेवायचे असेल ना, तर सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे डान्स आहे. आणि त्यातले तुमचं ब्रेन रिफ्रेश होतं आणि वजनही कमी करते. त्यामुळे बरेच गोष्टी आहेत की डान्स आवडतो तर ते नक्की करत जा. नको दवाडी धादू नको दवाडी धादू नको. तर सर्व मस्त एन्जॉय वगैरे करून झाली, पण घरी पण जायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी कॉलेज होतं आर्याचं. तर राहता येत नव्हतं म्हणून आम्ही पटकन मग जेवायला खाली गेलो. हॉटेलमध्ये चाललो आम्ही. बघ आता बघूया पावभाजी कोणाला काय खायचं असेल तर खातील. आता भूक लागली, खूप एन्जॉय केली आम्ही, तर सगळे वेट करतोय. या इकडे बघा. रक्षाबंधन होतं म्हणून त्या दिवशी खूप हॉटेलमध्ये गर्दी होती, त्याच्यामुळे आम्हाला वेट करायला लागलं. साधा मागवलाय, साधा. हे बघा आम्ही इथे पावभाजी मागवली आहे. थँक्यू. बस. तर रक्षाबंधनचे सगळे मी फोटो पण आता व्हिडिओच्या एंडिंगला ठेवलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा. तर छान असं मस्त आम्ही हसत खेळत एन्जॉय करत जेवणही जेवलो आणि आम्हाला घरी पण जायचं होतं, तर आम्ही निघालो मग. तर असा होता आजचा आमचा रक्षाबंधनचा दिवस. तर तुम्हाला कशी वाटली आमची एन्जॉयमेंट, डान्स हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाय.
तरी आम्हाला निघेपर्यंत उशीरच झाला. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.